पुण्यातील सध्याच्या पोलीस आयुक्तांच्या काळामध्ये गुंडगिरी वाढली। पुण्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या गुंडांना अभय दिला जातोय। संजय राऊतांचा पुण्याच्या घटनेवरून सरकारवर निशाणा। पुण्यात एका कॅब चालकाकडनं महिलेसोबत अश्लील कृत्य तर चालकानं अश्लील कृत्य केल्यामुळे महिलेची कॅबमधून उडी। पीडित महिलेकडनं खडकी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। कॅब चालकाला पोलिसांकडून अटक। कॅब चालक यूपीचा रहिवासी। चौथीमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थिनीसोबत शिक्षकाचं गैरवर्तन। पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेतला प्रकार। संशयित शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये सरपंचांकडून 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार तर विटावे गावातील सरपंचांना 2 साथीदारांसह मुलींच्या आजीच्या मदतीने अत्याचार केल्याची माहिती। आरोपींविरोधात चांदवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। परभणीत कचरा वेचणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी 2 अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल। परभणीच्या हुडको परिसरातली घटना। नाशिक शहरातील बसस्थानकावर मद्यपींचा वावर तर मिळा बसस्थानक आणि ठक्कर बाजार बसस्थानकातील वास्तव। महिलांची सुरक्षा सध्या वारावर तर अनेक सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद। स्वारगेट आगारातील 23 सुरक्षा रक्षकांना कामावरून काढलं। आगारामध्ये नवीन सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश तर एका आठवड्यामध्ये अहवाल सादर करण्याच्या प्रताप सरनाईकांच्या सूचना। स्वारगेट अत्याचाराच्या घटनेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। वसंत मोरेंनी आंदोलन केल्यामुळे उद्धव ठाकरेंकडून कौतुक। न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरा, उद्धव ठाकरेंकडून वसंत मोरेंचं कौतुक। पुण्याच्या वाकडेवाडी आगारामध्ये पोलीस मदत केंद्रच नाही। नाशिक आगारामध्ये विजेअभावी काळोख तर सोलापुरात पार्किंगमध्ये एकच सुरक्षा रक्षक। रत्नागिरीसह कोल्हापुरात सुद्धा एसटी आगारामध्ये लाईटची व्यवस्था नाही। TV9 मराठीकडून रियालिटी चेक।